धन्यवाद. चला मॅच कडे वळते. दोन बलवान संघामध्ये होणारी लढत सामना पाहायला मिळतोय. पारगाव SSC सी पारगाव आणि मंगलमूर्ती काळुंद्रे. बिग फाईट, बिग मॅच. खऱ्या अर्थाने हे युद्ध आहे, पारगाव विरुद्ध काळुंद्रे. क्रिकेट रसिक सुद्धा या स्पर्धेसाठी जॉईन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू प्रतीश मस्कर, फ्रंट फुटला चेंडू होता. अपील जोरदार. समोर उभा कोण आहे तर समोर उभा कुणाल तारेकर केटी. कुणाल म्हणजे बेफान, कुणाल म्हणजे तुफान. आणि आता हेच तुफान प्रवीण गरत मास्टर माइंड आहेत. रायगडचा रॉस टेलर आहे. समोर कुणाल आहे. दोन्ही संघ तेवढे बलवान प्रचंड आहेत. एकाला झाकावं दुसऱ्याला पाहावं असे गुणवान खेळाडू दोन्ही संघामध्ये. समोर तितका विध्वंसकारी कुणाल तारेकर. प्रतीश मस्कर डॉट बॉल. पहिला नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपला ठेवला, लॉफ केला. कुणालनं मनगटी ताकद वापरली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि जीवनदान म्हणजे एक वरदान. जीवनदान दिल्यानंतर तो खेळाडू गोलंदाजांना सोडत नाही. आपण अनेक वेळा क्रिकेटमध्ये असे अनेक धडे पाहिलेत, मात्र कुणाल तारेकरला दिलेला हा जीवनदान. लक्ष विद्या मॅच कडे. जीवनदानाचे अनेक उदाहरण क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिले, इतिहासामध्ये पाहिले. पृथ्वीराज चव्हाण इतिहासामध्ये पाहिलं. मोहम्मद गुरीला जीवनदान दिलं होतं, मात्र त्यानंतर जेव्हा तो युद्धासाठी आला आणि काय घडलं ते आपण नेहमी पाहतो. कुणालला जीवनदान. दोन चेंडू सिंगल. एक ऑफ स्टंपला वेगानं बॅट फिरवले. गोलंदाज प्रतीश चलाके चतुर, विविधपूर्ण तो सादर करतो, किमिया दाखवतोय. चांगले चेंडू हाताळतोय, गती चांगले. यंगस्टार आणि यंगस्टारना पॉवर प्लेमध्ये षटक हाताळलं देणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि तो त्याचं सर्व सादरीकरण करतो. बॅटरला फसवतोय प्रतीश. आतापर्यंत 3 चेंडू 2 डॉट. कुणाल तारेकर, अभिषेक पाटील. खराब चेंडू, थोडासे फंबल झाले. द्विधा मनस्थिती होती. गुगली बॉल होता. सुदर्शन कमी गोलंदाज असतात जे गुगली चेंडू टाकतात, स्लोअर वन असतात आणि त्यातीलच प्रतीश डोक्याचा वापर करतो आणि डोक्याचा वापर करत असताना तो आपला कस लावतोय, संधी निर्माण करून देत नाही. प्रतीशनं 3 चेंडू डॉट फेकलेत. 70 RS ग्रुप आयोजित नानोबा ट्रॉफी एक दिवसीय स्पर्धा 25 डिसेंबर. क्रिसमस नाताळ आहे ना, 25 डिसेंबर सुट्टीचा दिवस आहे. सुदर्शन सांगतो आमची कंपनी सुद्धा त्या दिवशी बंद आहे आणि 25 डिसेंबरला 70 RS ग्रुप आयोजित नानोबा ट्रॉफी. फर्स्ट प्राइज 30,000, सेकंड प्राइज 15 आणि थर्ड प्राइज 7,500. आणि ज्यांना संपर्क करायचा असेल तर रायगड स्टार आम्ही पाहतोय सुमित डोंगरे असतील, आशिष असतील तारेकर आणि हरीश केदारी याच मैदानावर 25 तारखेला 70 RS ग्रुप आयोजित नानोबा ट्रॉफी. कौतुक करूया प्रतीशचं. 3 चेंडू डॉट हाताळलेत. गुड बॉलिंग. 2 धावा आहेत आतापर्यंत. 4 चेंडू 2 धावा. पॉवर प्ले मध्ये शांत. समोर विध्वंसकारी. फ्रंट फुटला आले, स्ट्रोक बनवला. आज सूर गवसला नाही आणि बिग विकेट. ही विकेट हवी होती. सी द प्रेशर, अंडर प्रेशर. चांगली गोलंदाजी. हेवी लेनचा हा चेंडू होता. कुणालला बीट करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफ स्टंपला होता. तो स्विंग झाला हलकासा आणि स्वतः प्रयत्न करत असताना आपण रिप्ले पाहतो. बिग विकेट. यस टीचे ओके. लक्ष विद्या मॅच कडे. ही विकेट खूप महत्वाची होती. चांगली गोलंदाजी हाताळतोय, अगदी कोणती संधी निर्माण करत नाही. 3 चेंडूचा सामना केला कुणालला. 1 योगदान. मागच्या सामन्यामध्ये श्रीदत्त भातानेच घडलं. जयेशकडून अपेक्षा होती, जयेश बाद झाला, मात्र त्यानंतर निलेशनं डाव सावरला. एक जर फलंदाज नडला ना तरी तो गोलंदाजांना वर तुटून पडू शकतो. प्रतीशनं आतापर्यंत 3 डॉट. विकेट मिळाले. धावा दाफलकावरती 2 रन्स ऑन बोर्ड. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स, प्रियान साऊंड डीजे सिस्टीम आणि आज अंपायर पॅनल विशू कोळी. विके पॅनल प्रामुख्याने त्यांची ओळख. विशू कोळी
एकूण धावा दाफलकावर 2 आहेत बॅटिंग करत असताना टीम SSCC पारगाव. पुढचा चेंडू प्रतीश ऑफ स्टंपला. चेंडू लाईन किती चांगली आहे बघा. परफेक्ट लाईनवर गोलंदाजी करतो. वैविध्यपूर्ण स्टान्स रिदम खूप काही चांगले आणि संघासाठी हे आनंद देणारं षटक होतं. काही करू शकला नाही. तिखट गोलंदाजी. प्रतीश मस्करचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 2 रन्स. आतिश मात्र अभिषेक साथ देतो. चांगली भागीदारी होणं खूप महत्वाचे. बघा लॉट्स प्रमाणे पुढचे 2 संघ आहेत ना त्यांना सुद्धा आम्ही सूचना करतो का आपण रिपोर्टिंग करायचे. पुढच्या दोन्ही संघांना सूचना काही चेंजेस असतील बघा आपण हे दृश्य पाहतो. प्रतीश मस्कर 2 धावा फक्त केवळ आणि केवळ 2 धावा. काळुंद्रे संघ वाईल्ड कार्ड एंट्री आहे ना. नांदगावच्या जागी रिप्लेस आलेत. प्रतिगुद्धारचा नांदगाव संघ काही कारणास्तव येऊ शकला नाही आणि त्यानंतर काळुंद्रेला संधी मिळाली. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री असते आणि आपण बऱ्याच वेळा पाहिलं वाईल्ड कार्ड एंट्रीचे संघ असतात ना ते बऱ्याच वेळा अगदी मैदानावर त्यांचा हाहाकार असतो. कल्पेश करत ओव्हर नंबर 2. आणखीन एक यंगस्टार युवा गोलंदाज प्रवीण करतनं काळुंद्रे गावाचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीनं बांधले. नवीन नवीन चेहऱ्यांना संधी देत असताना आम्ही दरवर्षी या संघामध्ये वेगळी डेव्हलपमेंट होत पाहतो. युवा यंगस्टारना संधी देणं. कल्पेश करत ओव्हर नंबर 2. धावा दाफलकर कमी आहेत. 2 धावा आहेत. लॉट्स प्रमाणे पुढच्या दोन्ही संघांना सूचना असतील. पहिला चेंडू कोलात टाकलाय. स्पीड नव्हता. इनसाइड सर्कल. यस गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमच्याकडे चांगला असेल तर तुम्ही ती ताकद निर्माण करू शकतो. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. कोणती चोखी मुठवत नाहीये. दबाव निर्माण करत असताना सेकंड ओव्हर बॅटिंग टीम SSCC पारगाव. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव हा संघ अनेक स्पर्धा खेळतो. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. मात्र इथे गोलंदाज बघा काय चेंडू फेकतो. मात्र अंपायर सिग्नल बाहेर गेला. विशू कोळी सरांचा कदाचित हा इशारा असेल का गोलीगत चेंडू होता. यस विनर 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 विनरचा सामना होणारी इन्फॉर्मेशन मिळते. श्रीदत्त भातान थोडा ब्रेक आहे. पाणी पिऊन घ्या. खाऊन घ्या. यानंतर तुम्हाला लगेच सामना खेळायचा. पुढचा चेंडू कल्पेश करत. हा चेंडू ट्राय करतोय. शॉट मिड ऑन खडे. रिस्की रन. हो थोडी टक्कर सुद्धा झाली. थोका उठवला होता. अतिशय अभिषेक चांगल्या खेळाची अपेक्षा. चेंडू बॅटवर येत नाही. संघर्ष करावा लागतो. मोठ्या हिमतीनं गोलंदाजी होते. पूर्णपणे बांधून ठेवत असताना आणि गोलंदाजांकडून हे चांगलं गिफ्ट मिळतंय काळुंद्रे संघाला जिथे प्रतीशनं 2 दिला आणि आता त्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी कल्पेश कडून. एकूण धावा 5. स्लोअर वन चेंडू लॉफ करतोय डीप कडे. फिल्डर रेडी. दूरवरून येईल संत गतीनं. चेंडू थोडा स्टॉप झाला. ताकदवान फटका जरूर होता. अलीकडच्या काळामध्ये फास्ट क्रिकेट पाहायला सर्वांना नेहमी आवडतं आणि ऑर्थोडॉक्स मध्ये जी फिल्डिंग आहे तिथे कमालीचं साथ देत असताना मात्र मोठे फटके कधी येणार ही अपेक्षा बॅटिंग एंड कडून अतिशय अभिषेक. कल्पेश ऑफ स्टंपला खोदून काढल्या डीप कडे. फिल्डर रेडी. ओ गुड फिल्डिंग. क्षेत्र व्ह्यू उत्तम सजवलंय आणि हा धक्का. कॉन्ट्रीब्युशन क्षेत्ररक्षण देताना तैनात केले. चांगलं क्षेत्ररक्षण डोक्यानं गोलंदाजी होत असताना काळुंद्रे टीम प्रवीण गरतला इन ॲक्शन मध्ये पाहतोय. प्रचंड अनुभव आहे. अनेक स्पर्धा खेळल्यात. व्यावसायिक क्रिकेट खेळल्यात. प्रवीण गरत सनी गरत 2 सख्या बंधूंची दहशत क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिली. त्यातीलच काळुंद्र्यातील हे 2 बंधू मात्र आज यंगस्टार मग परेश असतील खूप सिनियर खेळाडू सुद्धा या संघामध्ये ते सुद्धा वेळोवेळी चांगला खेळ दाखवतात. एका बाजूला कुणाल
नेतृत्वाखाली खेळताना मग आपण पाहिलं असेल बॅटिंग लाईनअपमध्ये प्रफुल्ल असेल. बॅटिंग लाईनअप पारगावकडे स्ट्रॉंग आहे, मात्र त्यांना माहिती 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या तर जे हुरूप हवं आहे आपल्याला त्या पद्धतीनं धावा होऊ शकतात. 6 धावा 2 धावा सेकंड ओव्हर. गोलंदाज कामगिरी चूक पार पडताना कल्पेश करत आतापर्यंत 1 विकेट 2 धावा दिल्या प्रतीशनं काळुंद्रे संघासाठी. टोटल रन्स 6. गुड बॉलिंग, मात्र लाईन भरकटतात असताना टप्पा चांगला आहे. चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. ज्या पद्धतीनं चोखपणे कामगिरी होते. कल्पेश करत मोठे फटके कधी येणार आणि आतापर्यंत एकही सुदर्शन मोठा फटका आला नाही. थोडं दुर्दैव. हा चेंडू लॉफ करतोय दूरवर. प्रतिशय झेल सोडला कुणाचा? प्रफुल्लचा. पंचांकडे इशारा करतोय. 2 पंचांमध्ये चर्चा होईल. फुटवर कमालीचं होतं, प्रचंड ताकद होती. गोलंदाज 12-22 झालेत अंपायर्स. 7 मॅचेस टोटल मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. 8 मॅचेस. थोडं लक्ष असू द्या. 8 धावा 2 विकेट. यस, या षटकातील चेंडू लास्ट बॉल. शैलेची पाटील साहेब मानगर यांचे इथे आगमन झालेत. यस, सुस्वागतम. दशरथ पाटील साहेब पाटणवली यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. दशरथजी पाटील साहेब पाटणवली. 8 धावा फलकावर 2 गडी बाद. कल्पेश फ्रंट फुटला होते, खोदून काढला, विस्फोटक फटका खेळला, क्षेत्र खाली विरुद्ध दिशेनं जरूर आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र नाही. खणखणीत या फटक्यांची गरज होती. 2 षटकं संपली. धावा फलकावर. एकूण धावा 2 षटकानंतर 14. ओव्हर नंबर 3. बॅटिंग करताना टीम पारगाव. एकूण धावा 12. इथून धावसंख्या पुढे सरकणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजांचं कौतुक करूया. धावा फलकावरती 12. विनर मध्ये सामना पाहायला मिळणार आहे. चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. यस, एकूण धावा करेक्शन होईल. लाईव्ह अपडेट 14 धावा आहेत स्क्रीनवर. कोला चेंडू इथे बेनिफिट झेल सोडला. वेट करा, करेक्शन होते. 6 का 4 होता तो. यस, बघा लाईव्ह टीम आणि सुदर्शन. यस, चेंजेस करतो आपण. 4-6 ते कन्फ्युजन होतं, यासाठी आपण लक्ष ठेवतो. प्रतीश सिंगल. एकूण धावा टोटल आता 13 आहेत. मग असं जो षटकार नोट डाऊन केला होता तिथे करेक्शन केलं, थोडा कन्फ्युजन होतं ते दूर केले. धावफलक 13 आहे. समोर आपण पाहतोय प्रफुल्ल असू द्या, सुदर्शन आहेत, त्यांना साथ देत असताना अंकित असतील. डे नाईट आहे ना, थोडासा डिस्टर्ब होतो. ताकदीचा फटका डीप कडे. आता झेल सोडणार नाही. बॅटिंग करत असताना थोडी ढिसाळ कामगिरी. आणखीन एक दबाव निर्माण होईल. एकूण धावफलक आता एकूण धावा 13 आणि गडी बाद झालेत एकूण 3. तर एकता ट्रॉफीची आपण स्पर्धा पाहतो आणि दानशूर दाते शैलेची पाटील साहेब मानगर यांच्याकडून या स्पर्धेला 5,000चा आर्थिकचा एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. युवा वर्गांना नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. दानशूर दाते त्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. क्रिकेटसाठी समर्पण करणारी मंडळी असतात आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं विशेष धन्यवाद.
एकूण धावफलकावरती 13. गती कमी केली. सावध फटका खेळण्याचा प्रयत्न. भूषण आलाय. विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे, मात्र काळुंद्रे संघानं बेधडक स्वरूपाची गोलंदाजी तिथे त्यांनी दाखवली. भूषण कडून अपेक्षा सुद्धा आहे आणि इथे त्याला वेगळा प्रयोग करावा लागेल असं म्हटलं जातं. एक्सिमेंट इज अ की. चेंडू अवे फॉर द बॉडी. गोलंदाजी करत असताना प्रतीश थोडंसं दूरवर चेंडू ठेवतो आणि आपल्या नैसर्गिक गोलंदाजीनं धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न तो सुद्धा करताना. प्रतीश पहिल्या षटकामध्ये केवळ 2 दिले. आता सुद्धा फलंदाजांना बांधून ठेवतो. एक चौकावरचा अपवाद सोडला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ढकललाय. पाठलाग होईल. दूरवरून निषेधरक्षक प्रफुल्लला माहिती आहे दबाव निर्माण झालाय. सिंगल डबलला हा दबाव आहे तो हटवू शकतो आणि प्रफुल्ल आणि भूषणकडे ती कॅपॅसिटी कुवत द्या. असं म्हटलं जातं का काही खेळाडूकडे प्रचंड प्रतिभा असते, मात्र ती प्रतिभा उंच नेण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते आणि आता तेच करावं लागेल प्रफुल्ल आणि भूषणला. धावसंख्येची गती वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या सामन्यामध्ये 70चं टार्गेट होतं. शेवटपर्यंत लढा दिला, कडवी झुंज दिली कुंडेवाल संघानं आणि आता त्याच खेळाची गरज आहे. 16 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल प्रतीश. बॅटच्या मधोमध हा तुफानी हल्ला. ट्रेडमार्क शॉट. बिग स्ट्रोक ही प्रफुल्लची ताकद आहे. जसा चेंडू बॅटवर आला त्याला पाठवला. प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद. टायमिंग स्ट्रोक. धावफलक पुढे सरकेल. धावांची गती वाढवणं खूप महत्वाचे. मोठा फटका. चेंडू ट्रॅव्हल झाला. टोटल रन्स 22. इथून धावसंख्या मुसंडी मारणं ही खूप महत्वाचे. ओ ड्राईव्ह करत असताना दूरवर गॅप शोधली. डीप पॉइंट कडे फिल्डर रेडी. शांत डोक्याने पुन्हा खेळतो. ओ नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा. 2. प्रफुल्ल मोकलला माहिती इथून धावसंख्येची गती वाढवणं संघासाठी महत्वाचं आहे. तिसरं षटक. आतापर्यंत पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 12:29 झालेत. हिवाळ्याचा ऋतू सुद्धा, शनिवार सुद्धा. धावफलकावर आपण धावा पाहिल्या आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये प्रतीशनं 2 दिला. कल्पेश करतनं धावा दिल्या होत्या 10. दुसरं षटक. प्रतीशचं तिसरं षटक पाहिलं तर या षटकामध्ये धावा आल्या 12 धावा आल्या. 3 षटकानंतर आता धावफलक टोटल 24. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. तीन षटकांचा खेळ संपलाय. विनर मध्ये सामना पुढचा होणार आहे. आज आपण 8 मॅचेस कव्हर करणार आहोत. नेक्स्ट मॅच 4 षटकांचा असेल. फर्स्ट प्राइज 1 लाख रुपये आणि सेकंड प्राइज 50,000. सरप्राईज गिफ्ट आहे. मालिकावीर ते सुद्धा काही वेळातच डिक्लेअर करू आपण. 4थं षटक. पहिला चेंडू. मॅजिकल चेंज बॉलर आहे प्रवीण गरत. वेगळे चेंडू फेकणं ही त्याची खासियत आहे आणि तो प्रयोग करणार या शंका नाही. त्याला माहिती आहे सुरुवातीच्या 3 गोलंदाजांची मेहनत केली आणि आता मला तेच काम करायचे. मोठे फटके रोखायचे. प्रवीण गरत संघाचं नेतृत्व करतोय. ऑलराऊंडर आहे. एकूण धावा धावफलकावरती टोटल 25. समोर उभा आहे प्रफुल्ल. खोलात टाकला. बीट करतोय. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. 2 धावेसाठी रिक्स सुटवली. यस. तिकडे डिक्लेअर घोषित केलं रनआउट. यस चेक करतो. अंपायर्स रनआउट. यस एक्झॅक्टली काय घडलं तिथे बघायचं. बेल्स आउट पडले आहे की नाही चेक करूया आपण. रनआउट कॅमेरामॅननं कव्हर केलं. थोडा नजरे आडे. यस डेफिनेटली डिसिजन येईल. पेंडिंग आहे. फिल्डिंग सेट करून घ्या. निर्णय येईल.
डाऊट्स होतं का अगोदर बेल्स पडले का तो डाऊट्स क्लिअर आपण करतो. टेक्निकल टीम आहे. कॅमेरामन थोडा नजरे आडे डिसिजन येईल. यस आहे कंटिन्यू आपण पाहतोय. बेल्स अगोदर पडले आहे का नाही ते चेक करतोय. यस डेफिनेटली. यस बेल्स अगोदर पडली. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. आनंद देणारा क्षण या मात्र इथे चांगली धावसंख्या होणं खूप महत्वाचं. फिल्डिंग सेट करा. 12-32. कॅल्क्युलेशन पॅव्हलियन मधून काही मेसेज खेळाडूंपर्यंत पोहोचते. धावसंख्येची आघाडी मिळवणं खूप महत्वाचं. अशा परिस्थितीमध्ये चांगलं टार्गेट सेट होणं. पारगावला माहिती आहे. बॅटिंग लाईनअपला माहिती आहे. 60 डाव आहेत. नानोबा मैदान पारगाव या मैदानाचा अभ्यास सुद्धा त्याने आणि इथे त्या बॅटलमध्ये आता भरपूर मेहनत घ्यावी लागेल. प्रफुल्ल आणि भूषणकडे ती कॅपॅसिटी कुवत आहे. ते काही करू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण करत 2 चेंडू 3 धावा दिले. षटक क्रमांक 4 पूर्वार्धामध्ये. आक्रमण करताना जरूर पाहतोय ज्या छोट्या छोट्या चुका झाला तिथून आपल्याला शिकावं लागतं. मात्र तिथे संधी होती प्रफुल्लला बाद करण्याची. प्रवीण थोडासा नाराज आहे. मात्र त्याला माहिती इथे आपल्याकडे थोडा कमबॅक आहे. धावा कमी आहेत. धावा रोखल्या सिंगल डबलला थांबवलं तर करू शकतो. चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतो. मात्र अपेक्षा प्रफुल्ल मोकलकडून. राऊंड विकेटनं स्लोअर वन लॉक करतोय. असे चेंडू दिले तर प्रफुल्ल ठेवणार नाही आणि हा षटकार. तो इशारा होता. बेस्ट अंपायर रायगड टेनिस क्रिकेट. बेस्ट 40+ प्लेयर. बेस्ट आचारी कुक सुद्धा आहेत. बेस्ट ऑटो ड्रायव्हर सुद्धा आहेत. असे सर्व गुण संपन्न आहेत. ओ इथे मिस्टेक होताना चेंडू लॉंग स्टॉपला नाराज आहे आणि आज सनसनीत बॅटच्या स्वरूपात आलेला हा चौकार. आणि त्यांच्या पॅनलचं नामकरण आहे VK पॅनल. चौथे षटक थोडीशी एंटरटेनमेंट. 39 3 गडीबाल. बॅटिंग करताना टीम पारगाव. एकूण धावा 39. प्रवीण गरज चौथे षटक हाताळतो. 1-2 मोठे फटके आलेत. सुरुवात चांगली झाली होती. आता पुन्हा एकदा संधी. भूषणनं घाई केली. संपर्क नव्हता. ताळमेळ नव्हतं. संतुलन बिघडलं. चौथा धक्का. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. लेट्स सी. पाहूया तिथे काय घडलं. आउट. क्लिअरली स्पष्ट झालंय. दबाव निर्माण होईल. प्रफुल्ल झुंज देतो. 10 मध्ये 26 खोदून काढलं होतं. क्षेत्ररक्षण कमालीचं. इनसाइड सर्कल मिडॉनला आणि तिथे चेंडू गॅदर केला. प्रवीणनं कोणती चूक केली नाही. पकडला लगेच इथे बाद केलं बघा क्लिअरली. चला पाणी घेऊन जा. इमर्जन्सी 12 मॅन. खेळाडू कक्षामध्ये ती व्यवस्था सुद्धा करण्यात आली. पाण्याची जेव्हा डिमांड होईल तेव्हा लवकर पाणी घेऊन जा जेणेकरून आपला वेळ वाचेल. यानंतर विनर मध्ये सामना होणार आहे. आणि आज आपण पाहतोय स्पर्धेतील अंतिम दिवस सुद्धा. 4 षटकं संपली. धावा फलकावर 39 39. प्रवीण गरजच्या षटकामध्ये 15 धावा होत्या. मात्र त्याला विकेट मिळा. 1 रनआउटची विकेट आली. प्रतीशनं 2 षटकं खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. 4 षटकानंतर 39 39. लक्ष विद्या मॅच कडे. तमाम क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेत असताना शेवटचं षटक असेल आणि किती धावा बनवेल. प्रफुल्लकडे ती गुणवत्ता आहे. तो 10 चेंडूमध्ये 26 खेळतोय. मैदानावर आगेकूच करताना 39. स्ट्रॉंग फलंदाज आहे. सामना जिंकण्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळा अशा खेळी खेळल्यात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुद्धा. धावा डिपेंड करण्यासाठी ओळखला जातो. आक्रमक आहे. नवीन फलंदाज आले. पारगावची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आणि आता क्रमांक 6 वर येतो प्रवीण मोकल.
टॅलेंट दाखवण्यासाठी तो सज्ज असेल. शेवटचं षटक 39, 4 गडी बाद. मैदानावर संघर्ष सुरू आणि ते लॉफ करतो डीप कडे. टार्गेट सेट करायचे आणि ते इशारा आला, खणखणीत चौकार. डेंजर क्रिकेट. इथून धावगती वाढवणं खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग. बॅटल जेव्हा जेव्हा दोन संघ आमने सामने असतात तेव्हा हा दबाव, दडपण असतो, भीती असते. आणि आता 5 चेंडू बाकीत आल्या आल्या विस्फोटक अंदाज मध्ये सुरुवात करून देत असताना राऊंड विकेट. पायावरचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड सर्कल. आज काळुंद्रेनं गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग चांगली होती. या संघामध्ये बॅटिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे. परेश, प्रवीण गरते यंग स्टार आहेत. आज प्रतीशचं षटक, कल्पेश, राहुल पाटील आता षटक हाताळतो, यंग स्टार तो सुद्धा. 44 धावा, 4 षटकं संपली, 4 विकेट, चेंडू शिल्लक 4. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना कल्पेश षटक हाताळते, कारण समोर विध्वंसकारी प्रफुल्ल, तो कधी आक्रमक होऊ शकतो. प्रफुल्ल स्ट्रायकर एंडला. प्रफुल्ल म्हणतो आता माझ्याकडे जास्त वेळ नाही, आक्रमण मला करावं लागेल आणि ती गुणवत्ता मात्र इथे समोर एकच मिळेल. प्रफुल्ल, प्रवीण पारगावसाठी थोडा डाव गडगडला होता, मात्र डाव सांभाळला. एकटा फलंदाज नडला तर खूप काही होतं. मागच्या मॅच मध्ये निलेशनं ते उदाहरण स्पष्ट दाखवलं आणि आता प्रफुल्ल 11 मध्ये 27 तो मैदानावर खेळतोय. लिलिया जबाबदारी पेलतोय. 5वं षटक प्रगती पथावर. धावा फलकावर 45. राहुल पाटील 3 चेंडूचा खेळ संपला, 45. हा चेंडू ट्राय करतोय, ताकदीचा प्रचंड वापर, डीप कडे, फिल्डर रेडी, चेंडू अडवलाय आणि तिथे चूक करताना पंचांचा इशारा येतोय, सनसनी चौकार. ओ लॉफ करतोय, डीप खडे, फिल्डर रेडी आहेत, पायचे एक्झॅक्टली का होईल आणि तो हो, दुसरा प्रयत्न. चांगला प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 51 धावा फलकावर, 50 रन्स कंप्लीट. टीम पारगाव बऱ्यापैकी फाईट बॅक करेल. बॅटिंग करत असताना गोलंदाजी सुद्धा तेवढी धारदार आहे. शेवटचा चेंडू, धावा फलकावरची टोटल 51. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, दूरवर फिल्डर दाखवून देत असताना राहुल, एक डाव तुझा तर एक डाव माझा. विकेट मिळाली 51, 5 गडी बाद. 52चं टार्गेट सेट झालं. 52, 5 षटकं असतील. विनर मध्ये सामना आपण यानंतर सुद्धा पाहणार आहोत. चं टार्गेट आहे. धन्यवाद. सन्मान आपण घेतो. सन्माननीय शैलेजी पाटील साहेब मानगर यांचा आपण इथे सन्मान घेतो. शैलेजी पाटील साहेब. करता रॉस टेलर, तर गोलंदाजीचा मार्कर मात्र खरे अर्थानं भूषण पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. पंच नंदकुमार पाटील सर वळतील. वाईट बॉल.
पहिलाच बॉल मात्र इथे वाईड. धावा तशा फार बनू शकला नाहीये, परंतु प्रफुल्ल मोकलच्या 27 धावांनी लढण्याचं सामर्थ्य सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाला दिलंय. चांगला बॉल, पण चांगल्या बॉलला काय पिक केलं, कव्हरच्या डोक्यावरून हे भेदलं. 30 यार्डाचं सर्कल च्या वरून मात्र भिरकावला हा चौकार. पाठला करायचंय, आव्हान तसं फार मोठं नाहीये, परंतु सद्गुरू सिमेंट सप्लायर्सला इथे लढण्यासाठी पहिल्यांदाच झगडावं लागेल. केतन मेहर यांना पण पाहिलं, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा या जुन्या जाणत्या अनुभवाला एकत्र येताना पाहिलं, खेळताना पाहिलं. हा खेळ त्याचा कायम जरूर चांगला राहिला आहे, संघासाठी ताकद राहिली आहे. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं, जुनं ते सोनं, कारण जुन्या गोष्टींचा अनुभवच नाही पन्नाला लावला जातो. आणि भूषण पाटीलच्या हातामध्ये पहिला बॉल दिलाय. बऱ्याच दिवसापासून गोलंदाजीपासून दूर पळणारा गोलंदाज भूषणला मात्र बॉल हातामध्ये दिलाय. पनवेल प्रीमियर लीग गाजवली या संघाने. फुल्लर लेनचा हा बॉल नीटसा समजला नाही. स्विचिटचा प्रयत्न लगेचच राहिला, तो म्हणजेच प्रतीश मस्करचा, आणि तो प्रतीश मस्करचा मात्र फसलेला हा फटका. मंगलमूर्ती काळंदूर संघाचा विचार केला तर एक बॅलन्स टीम, गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळख असलेली संघ आहे, ती टीम आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका लगवायचा होता. संदीप मात्रे एस्टनच्या पाठीमागे आजही उत्तम कामगिरी करताना पाहतो. मित्रांनो, एज फॅक्टर कधीच महत्त्वाचा नसतं. वय हे फक्त आकडे असतात, परंतु तुमची मानसिकता, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला मोठं बनवतं. एस्टनच्या पाठीमागे आजही संदीप मात्रे अफलातून कामगिरी करताना. हा आणखीन एक डॉट बॉल, हा सामना बनेल हळूहळू. एक चौकार जरूर लगावलाय, परंतु धावाही रोखून धरलेत. हा झेल कदाचित होणं गरजेचं होतं, कारण ज्यावेळेला धावांचा तुटपुंज धावा असतात त्यावेळेला असे झेल. परंतु खऱ्या अर्थानं विचार केला, प्रफुल्ल मोकलनं काय प्रयास केला होता. 30 यार्डाच्या मध्ये उलटा धावत गेला जरूर, कदाचित केटी तिथपर्यंत येणं गरजेचं होतं. तसा प्रवीणनं इशाराही केला की छोट्या तुला धावायचं आहे, परंतु झेल दूर राहिला. झेल दूर, धावा यायला तर बल 2. 7 धावा पहिल्या 5 बॉल्समध्ये. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत भूषणची. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. तिथे मात्र सिंगल रन्स मात्र घेण्याचा प्रयत्न केला होता, पण रोखलं. अखेरकार हा बॉल आला डॉट, आणि या डॉट बॉल नंतर पहिल्या षटक काय सुंदर हाताळलं भूषणनं. उत्तम गोलंदाजी राहिली आहे, आणि या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आलेत, त्या म्हणजेच बिनबाद निव्वळ 7 धावा. 24 बॉल 45 धावा, हे सामना बनवला जातोय. येस, यानंतर मात्र भातान संघानं रेडी राहायचं आहे. यानंतरचा सामना विनर वर्सेस विनर असा खेळला जाईल. श्रीदत्त भातान संघानं पहिला सामना जिंकला आहे, तो सामना असेल 4 ओव्हरचा, यातील मात्र शंका नाही आहे. आतिश म्हात्रे एक याच गावातून निपजलेला हा सितारा. आतिश म्हात्रे प्रीमियर लीगमधनं सापडलेला हा हिरो आहे. 12वीची परीक्षा सोडून यानं प्रीमियर लीग खेळला होता. तिथूनचा प्रवास सुरू झाला ना, त्यानंतर मात्र हा खेळाडू या संघाचा ट्रम्प कार्ड बनला. पहिल्यांदा गोलंदाज बनला, आणि त्यानंतर मात्र परफेक्ट ऑलराऊंडर बनला. चांगली फलंदाजी, आणि हे षटक जे असेल ना, खऱ्या अर्थानं आतिश म्हात्रेचं हे फार निर्णायक राहील. कारण रॉस टेलर संपूर्ण षटक नॉन स्ट्राईक एंडला खेळलाय.
प्रवीण घरतची फलंदाजी गोलंदाजी कित्येक मैदानावरती अनुभवलं आणि एक काळ एक पर्व म्हणेन मी प्रवीणला की ज्यानं काळुंदे संघाची मक्तेदारी क्रिकेटमध्ये टिकून ठेवली. चला सामना सुरू करा प्लीज. आता विशू कोळी क्षेत्ररक्षण नाही लावलं म्हणजे कमवलं. तर लावू शकतो. पारगावचा सातबार त्याच्या नावावरती आहे. एखादी एकर जमीन द्या त्याला. आजकाल एखादी एकर जमीन कोणाला राहिली आहे मित्रांनो. एका गुंठ्यावर आपण रुबाब करतोय. 5 गुंठाचे पैसे आले की आपण शेड बनतो. बॉल हवेत आहे. एक संधी आहे. इथे संधीचं सोनं केलं जाईल. मी म्हटलं होतं की आतिश मात्रेचं हे षटक हे फार निर्णायक राहील. कारण सगळ्यात मोठी जमेची बाब भूषण पाटीलनं आज स्वतः जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेत पहिलं षटक हाताळल्यानंतर मात्र इथं आतिश मात्रेनं प्रवीण घराची बहुमूल्य विकेट कमावली आहे. पहिलं विकेटचं पतन. परेश चिखलेकर मित्रांनो, मंगलमूर्ती काळुंदे संघ म्हटलं की परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत हे 2 खेळाडू अनेक वर्षापासून या संघाचं ओपन करतायत. परंतु नवीन पिढी उदयास आली आणि स्वतःला बॅकफुटवर ठेवत मात्र परेश मागे राहिला आणि प्रतीसला बढती दिली. प्रतीसनं पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण खेळला. त्यानं धावा ते जमवल्या 7. परंतु प्रवीण घरतचं शून्यावरती परतनं सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या पत्त्यावर पडेल का की परेश चिखलेकर आणि टीम या धावा निभावून नेतील. चिखलेकर म्हटलं तर खऱ्या अर्थानं काळुंदरे गावचे आमचे मित्र गणेशजी चिखलेकर हे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया आपण स्वागत. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख राहिली आहे गणेश चिखलेकर. टॅपिंग क्रिकेट रिस्की रन होऊ शकते. चपलता इथं असायला हवी. कदाचित ही फेकी जर नॉन स्ट्रायकिंगला आली असती तर काहीतरी बनलं असतं. कारण प्रतीशनं भरदा वेगानं धाव लगावली. पहिल्यांदा परेशचा मन नव्हतं बनवलं की रन्स घ्यायची आहे. परंतु प्रतीशचं धावणं मग मात्र परेशला ते रन्स कंप्लीट करावी लागली. 1 रन्सनं खातं उघडलं. वेट म्हटलं. त्याला डिस्टर्ब करू नका सांगितलं आणि अखेरकार भूषण पाटीलनं मात्र आपला अनुभवपणा लावत हा टिपलाय झेल. सलामवीर दोन्ही सलामीर तंबूच्या आश्रयाला. प्रतीश मस्कर बॅक टू पॅव्हिलियन. खिशामध्ये किती पैसे आहेत हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्या पैशाचा वापर कसा करता आणि कसं तुमचं जीवन व्यतीत करता यावर सगळं जीवन अवलंबून असतं. दुसऱ्याच्या इमारती पाहून आपल्या घराला आग लावून चालणार नाही. तर अशा प्रकारचं जीवन कमी पैशामध्येही जगता येतं हे अनेक मंडळींनी दाखवलं आहे. अशा प्रकारे कमी धावा असताना सुद्धा त्या धावा आम्ही रोखू शकतो हे जर का स्वतःला माहीत झालं ना की मग सामना रंगतो. ते कदाचित आतिश मात्रेला माहीत झालं. त्यानं पहिल्या 3 बॉलमध्ये 2 बहुमूल्य विकेट कमावलेत. खोलवर टप्प्याची गोलंदाजी कल्पेश घरत. रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याची चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2-4 वर्षापासून तोही खेळतो. तो कल्पेश स्वतः तर आक्रमक आहे, पण क्रिकेटमध्ये इथे मात्र आता बॅलन्स क्रिकेट खेळावे लागेल. एका बाजूला परेश चिखलेकर ऑफ साईड. काय पॉवरफुल आहे परेशची. फिरवलाय बॉलला फिरवला आणि फिरवलेल्या बॉलवर मात्र सिद्धूनं हा लाजवाब झेल टिपला. हे षटक खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की हे षटक खूप राहील निर्णायक आणि ते निर्णायक षटक आतिश मात्रेनं हँडल केलाय. 3रा फलंदाज या षटकामध्ये आउट केलाय.
डीजे आता हे जे गाणे आहेत ना हे तुम्हाला रोज वावायला लागतील. तो विमान उडतोय आकाशात, ही आकाशात दिसतील आता 25 तारखेनंतर इथून. त्याच्यामुळे गाणी लावायची गरज नाही. दिसला की गाणे म्हणायचं, दिसला की गाणे म्हणायचं. बघा बघा तो विमान ग उडतोय आकाशात, हळूहळू पंख आपल्यालाही मिळतील. ते गगन भरारी घेत मात्र आकाशात तुम्हाला उडण्याचं सामर्थ्य मिळेल. आजवर काही कानी विमान पाहिलाही नव्हता मित्रांनो ग्रामीण भागामध्ये, परंतु आपली मंडळी सक्षम बनायला लागली, शिकली, सुशिक्षित झाली, गुंट्यावरचे पैसेही आले आणि विमानात बसून आपण प्रवास करायला लागलो. गुंट्यावर आलेले पैसे हे तुमच्या बापाचे होते, तुमचे मुळातच नव्हते. बापाच्या जीवावर श्रीमंती तुमची, रुबाब तुमचा, परंतु बापानं ठेवलं म्हणून ते कमावलं. इथं कमावलंय. आतिश मात्रेची गोलंदाजी प्रभावित करतीये. पहिला बॉल ज्या वेळेला टाकायला आला त्याच वेळेला म्हटलं होतं हे षटक आपला तो निर्णायक राहील. आतिश मात्रेनं काय हँडल केलाय हा सामना. एका षटकामध्ये तब्बल 4 फलंदाजांना परतवलं आणि अक्षरशः 13 तिरपट उडवली आहे, ती म्हणजे मंगलमूर्ती काळुंद्रे संघाची. नवीन फलंदाज राहुल. परेश चिखलेकरनं एक घेतलेली रिस्की रन आणि ती रन प्रतीश मस्करने घ्यायला लावली. त्यानंतर प्रतीश मस्कर स्ट्राईकवर गेला आणि तिथून जी पडझड सुरू झाली ना ती थांबली नाही. या षटकामध्ये तब्बल 4 फलंदाज बाद झाले, धाव दिली 1. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद, निव्वळ 8 धावा. आता मात्र विचार केला तर समीकरण बदलेल आणि गणित राहील ते म्हणजेच 18 बॉल 44 धावा. मी म्हटलं होतं कमी पैशामध्येही चांगलं जीवन जगता येतं. याचं जीता जागता उदाहरण म्हणजे हा सामना आहे. या मैदानानं 60 धावा 65 धावा पाठलाग केलाय. मागच्या सामन्यामध्ये 70 धावांचा पाठलाग जवळपास होत आला होता, परंतु इथे मात्र तो पाठलाग 52 धावांचा होता. प्रवीण घरात परतल्यानंतर प्रेशर क्रिएट झालाय. सगळ्यात मोठा अडसर असणार आहे परेश चिखलेकर ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईकला अक्षय मस्कर. आल्या पावली राहुली परतला. भूषणच्या हातामध्ये बॉल दिलाय, बॉल राहिला हवेत. हा झेलचा चांगला प्रयत्न राहिलाय. बॉल सरळ भिरकावला आपल्या हातून बाहेर 6 धावांसाठी. एक नामी संधी. मी म्हटलं की परेश चिखलेकर ट्रम्प ठरू शकतो. अभिषेक मात्र हा झेल सुटतोय. चांगला अटेम्प्ट राहिला पण आला हा मात्र इथे षटकार आणि या षटकारानं गणित आता इथून बदलली जातील. हा जर का झेल झाला असताना तर जवळपास सामना काळुंद्रे संघासाठी संपलाही असता, परंतु इथून नवा अध्याय लिहिला जाईल. परेश चिखलेकरच्या हातामध्ये पेन आहे, परंतु वही स्वतःची राहील भूषण पाटीलची. 17:38. मी म्हटलं होतं हा अध्याय लिहिला जाईल. परेश चिखलेकरचा पेपर भल्या भल्यांना अवघड गेलाय. इथे येतोय हा आणखीन एक लागोपाठचा दुसरा षटकार. खऱ्या अर्थानं पाहिलं तर गरीब माणसाला धावपळावर धावा लागले. आता मात्र 20 जिंकण्यासाठी 32 धावा. 16 बॉल 32. आमिर तारेकर विचारतात धावांचं इक्वेशन कसं आहे. या 2 षटकारानं सगळं बिनसलंय. गरीब परिस्थितीमध्ये जगत असताना अचानक पैसे आले की माणूस कसा श्रीमंत होतो आणि कसा वागतो ना, तसा पारगाव संघ बघायला लागला. त्यांना वाटलं की धावा नाही आहेत. आता 2 षटकार. इथे मात्र प्रफुल्ल न अखेरकार मोठी विकेट. या सामन्याला कलाटणे देणाऱ्या परेश चिखलेकरची विकेट मात्र शॉर्ट मिड विकेटला चांगल्यारीत्या उलट्या जाऊन टिपली. अभिषेकचाही प्रयास चांगला होता, तो झेलला कन्वर्ट नाही करू शकला.
भूषणवर हल्ला झाला, 2 षटकार ठोकले, त्यानंतर मात्र परेश चिखलेकर डिपार्ट्स. पंधरा बॉल 32 धावा. कन्वेश घरत नवीन फलंदाज. प्रवीण घरातला हा विचार करावा लागणार आहे की 52 धावा तशा या मैदानावरती महागड्या नव्हत्याच मुळात. प्रतीश मस्करला सलामीला घेऊन गेला. परेश चिखलेकर वन डाऊन राहिला. परेश चिखलेकरने या सामन्यात रंग भरले. एका पाठोपाठ एका षटकामध्ये 4 फलंदाज परतले. नवीन पिढीला क्रिकेट फक्त मनगटाने नाही तर अक्कल हुशारीनेही खेळली जाते हे शिकावं लागेल. कारण जुन्या जाणत्या खेळाडूंचा अनुभव एकदा बघा आणि खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर मी नेहमी सांगतो, विश्वासजी गोसावी गावामध्ये सिंगल रन जर घेतले ना टीममध्ये, सिंगल अँड डबल, गावामध्ये रात्री गावकी बसते यांच्यावर. 1 रन का घेतली, षटकार मारायचा होता, हे प्रश्न विचारले जातात की काय असं वाटतंय. या धावा तशा फार नव्हत्याच मुलात. ही रिस्क काय गरज आहे का. एकमेकाकडे पाहिलंही जात नाही, ढुंकून ढुंकून पाहिलं जात नाहीये, सरळ धावा सुटतायत. जणू काही सामना नाही तर आम्हाला ऑलआउटच व्हायची काय, ही गरज होती का. जिथे सिंगल रन्स होती डबलचा प्रयत्न केला आणि विनाकारण अक्षय मात्र शून्यावरती बाद रनआउट झाला. लगीन तू करशील का. ज्यांचे लग्न झालेत त्यांना विचारा एकदा, डबल तू करशील काय. हे तेच झेपत नाही. लग्न हे लाडूच असा आहे, खाये वो भी पछताय, न खाये वो भी पछताय. पृथ्वीवर तुम्हाला देवानं उगाच नाही पाठवलं, तुम्हाला रोखून धरण्यासाठी ते एक अस्त्रही पाठवलं. आणखीन एकदा बॉल हवेत राहिलाय, उंची भेटली बॉलला. कमालीची कमिटमेंट, यापेक्षा आणखीन वेगळं काय असू शकतं. संघ सामन्यामध्ये कायम टिकून राहिलाय. प्रवीण मोकल, हॅट्स ऑफ यू. चेक केला जाईल, ॲब्सोल्युटली चेक केला जाईल, परंतु कमालीची कमिटमेंट. भलेही रिझल्ट काही येईल परंतु ज्या प्रकारची कमिटमेंट राहिली आहे ना अफलातून, 100% एफर्ट्स. वही देख रहे हम. प्रत्येकाला वाटतं की मी परफेक्ट, पण दुसरे ठरवत आहेत ना आपल्याला की इट्स अ फेअर, इट्स अ सेव. 2 धावा आणि आर्मी मॅन आहे, त्याला माहीत आहे की डिसिप्लिन कशी असतात. सांगितलं माझा पाय आत होता, पायालाही आरसे आहेत. चौघे जण आले आणि बॉलने त्यांच्याकडे पाहिलं. चौघे जण मला झेपावतात पकडायला आणि सरळ त्यानं बाजूला गिरकी घेतली, या माझ्या पाठीमागे, या माझ्या पाठीमागे. धावायला लावला अक्षरशः. 2 धावा तत्पुरी कंप्लीट केल्या. हे षटक भूषण पाटीलच्या हातामध्ये देणं मला तरी वाटलं होतं की महागडं ठरलंय. कारण ज्याप्रमाणे पहिले 2 षटकार लगावले परंतु जो पलटवार झाला, धावा मात्र आता उरतील. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आता धावा उरतील. 12 बॉल 27 धावा. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले, त्यानंतर विकेट्स कमावली परेश चिखलेकरची. तो टर्निंग पॉईंट या षटकाला झाला. कारण आतिश मात्रेनं 1 धाव दिली होती, कदाचित वाटलं होतं की षटक राहील, परंतु कर्णधार केटी टीममध्ये आहे, या सगळ्या टीमचा अनुभव चांगला आहे, त्याच्यामुळे त्यांनी ओळखलं आणि बॉल दिला. भूषण पाटीलच्या हातामध्ये धावा आल्या तब्बल 17. 3 षटकांच्या खेळानंतर 6 बाद 25 धावा जिंकण्यासाठी 12 बॉल 27 धावा. डीजे
प्रणय फडके सिंगल रन्समध्ये फार मोठा फरक पडणार नाही आहे. जीवांच्या आकांतानं संदीप दादा सांगतायत वेट 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 फेकाफेकी नको आहे. किपरच्या पाठीमागे पाहतोय आमिर आहे. आमिरलाही चांगलं माहीत आहे की रणनीती आखण्यामध्ये पटाईत आहे आमिर, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात ही गेम राहिली आहे. 11 बॉल आणि 26 धावा. फुल टॉस, नीटचा फटका येत नाहीये. सिद्धू बॉलपर्यंत येईल आणि तत्पूर्वी मात्र फक्त आणि फक्त 1 रन्स कंप्लीट केली जाईल. मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्याय नाही आहे. मला वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा खेळ मंगलमूर्ती काळुंदे संघ खेळेल. 52 धावा. प्रवीण घरात परतल्यानंतर फलंदाजी कशी कोलॅप्स होते ना, हे पुन्हा एकदा मंगलमूर्ती काळुंदे संघानं दाखवून दिलं. नवीन पिढीला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. क्या बात, आर्मी मॅन अगदी ब्रह्मास्त्र टाकायला लागलाय. ज्या प्रकारचा यॉर्कर पडलाय ना, परफेक्ट. आज भूषण पाटीलचं कौतुक केलं जाईल, त्यांनी जबाबदारी स्वीकारली. एवढे दिवस तो गोलंदाजीपासून लांब 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 पळत होता, परंतु आज ती जबाबदारी स्वीकारली आणि ही जबाबदारीच तुम्हाला मोठं बनवते. फुल टॉस बॉल, मोठ्या फटका नाहीये. सिंगल रन्स, डबलचा प्रयत्न केला जाईल. केटीला रोखणं सोपं नाहीये. केटीकडे बॉल गेल्यानंतर धावायचं की राहायचं हे विचार करावा लागेल. तुम्ही विचार नाही केला, सरळ धावच सुटले आणि 52 धावा कमी असताना सुद्धा त्या धावांच्या जंजालामध्ये तुम्ही अटकले असं म्हटलं वावगं ठरलं नाहीये. आणखीन एक फलंदाज रन आउट. सगळं चालतं तिथे काही एक्सक्यूज नाही राहत. मग काय विषय, गाणी सुंदर लिहिलाय. नवरा गोरा गोरा पाहिजे मित्रांनो, काळ्यांना कोणी करायचं, काळ्याकडे फक्त काळा धन पाहिजे. ॲटोमॅटिक काला प्लस काळा इज इक्वल टू गोरा. इथे मात्र या कमी धावा असताना सुद्धा हा सामना एकतर्फी जायला लागलाय. कमालीची कमिटमेंट, कमालीचं एफर्ट्स. मी म्हणेन की सगळ्यात महत्त्वाचं षटक आतिश मात्रेनं हाताळलं. काय सुंदर आणि अफलातून पहिल्याच बॉलवर प्रवीणची मिळवलेली शिकार आणि त्यानंतर मात्र लागोपाठ त्या षटकामध्ये त्यानं 4 फलंदाजांना बाद केले. फलंदाज क्रीजवर स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच प्रणय. त्याने एकच धाव दिली षटकामध्ये. इथे मात्र प्रवीण मोकल. आणखीन एक चांगली इथे प्रवीण. इथे मात्र प्रफुल्ल चूक करणार नाहीये. 8वा फलंदाज बाद झालाय. मी म्हटलं होतं मागच्या षटकामध्ये कदाचित ऑल आउट व्हायची घाई आहे की काय असं वाटायला लागलंय, परंतु इथे मात्र एक फलंदाज बाद. चला श्रीदत्त पातन संघानायक आपण या प्लीज. निलेश जयेश कोण करणार जो असेल त्यांनी यायचं प्लीज. प्रवीण घरात आणि परेश चिखलेकर, मी नक्कीच तुमच्यावर अधिकाराने मी सांगतो की तुमच्या नंतर ही संघ स्ट्रॉंग कसा बनता येईल परेश याचा विचार करावा लागेल. नवीन पिढी कुणाचं किती ऐकल हे मला माहीत नाही. तुमचा संघ खूप छान आहे यातील मात्र शंका नाही. अफलातून गोलंदाजी हा तुमचा स्ट्रॉंग झोन कायम राहिला आहे, परंतु दोघांच्या नंतर फलंदाजी हा तुमचा वीक झोन ही तसाच राहिला आहे असं मला आज प्रामाणिकपणे म्हणावं लागेल. कल्पेश नवा चेहरा तुम्हाला जवळ जरूर सापडतोय. प्रत्येश तुम्हाला नवीन चेहरे जरूर सापडतील, परंतु जबाबदारीनं खेळ करण्यासाठी मात्र तुम्हाला इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. फलंदाजी ताकदीची बनवावी लागेल. तू मी केठी आणि प्रवीण.
अफलातून अफलातून हा सामन्याला मात्र एकतर्फी कलाटणी दिली. कारण या मैदानावरती आता नेमकं काय, तिसरा फलंदाज रनआउट, तिसरा, आणि 9वा धक्का बसतोय. विचार विनिमय नाही आहे, नेमकं काय चाललंय. आणि पुन्हा तोच प्रश्न, जबाबदारी घेणारे खेळाडू आपल्या संघामध्ये निर्माण करावे लागतील. नवीन पिढी येईल, नवीन पिढी त्यांच्याप्रमाणे खेळेल, परंतु परेश आणि प्रवीण घरात परतल्यानंतर आपला डाव कसा सावरायचा तो तुम्हाला शिकावं लागेल. एका दुसऱ्या विजयानं तुम्ही उन्मत्त होऊन चालणार नाही, तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र घेत लढावं लागेल. इथे आणखीन एक चांगला बॉल, कारण कल्पेश घरत, मी सांगू इच्छितो या मैदानावरती या सगळ्यात कमी धाव होत्या ज्याच्यामुळे तुम्ही पराभूत होणार आहात. याचा अर्थ तुमच्या जिवारी घाव लागायला हवा असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. डाव सावरायला हवं. या मैदानावरती 52 धावा 3 षटकामध्ये पाठलाग झालाय आणि प्रत्येक वेळेला झालाय. त्याच्यामुळे विचार विनिमय करावा लागेल. स्ट्रॉंग टीम बनवण्यासाठी तुम्हाला एकत्र येऊन सगळ्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. प्रत्येक वेळेला प्रवीण सामना नाही संपू शकत, परेश चिखलेकर नाही सामना संपू शकत, तर तुम्हाला ती जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. आणखी चांगला फटका, धावा देऊन जाईल तब्बल 4. परंतु औपचारिकता फक्त उरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. फक्त ऑलआउट व्हायचं नाही, ती नामुष्की येऊन ठेपली आहे. बॉल शिल्लक असेल तो म्हणजे 1 धावांवर धावा लागलेत. 42, 10 धावांची गरज आहे एका बॉलवर. काय लढलाय. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स आपल्या घरच्या मैदानावरच्या घरच्या प्रेक्षकांना लोवस्ट स्कोर ही वाचवू शकतो हे आज दाखवलं. रणनीती आखली, कारण प्रफुल्लला दिलेलं शेवटचं षटक याच्यावरून समजतं ना, त्याला पहिलं षटक देतात नेहमी. आणि आज रणनीती अशी होती की प्रफुल्लला त्याला सलामीला नाही पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की ते आंब्याच्या वर मी फटकेबाजी करणार आहे, आणि तशीच केली. 27 धावा, हार्ड लक. आणि या सामन्यातून तुम्ही बरंच काही शिकावं असं माझं प्रामाणिक मत आहे. हार्ड लक, नेहमीच चांगली गोलंदाजी राहिली आहे काळुंगे संघाची. मंगल